नमो भगवते वासुदेवाय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे मायबाप बालयोगी आणि भगवान विष्णूचे अवतार असलेले देवबा यांचा श्री अमृतानुभव तथा अनुभवामृत नावाचा ग्रंथ आपण पाहतो। या ग्रंथाची आता आपली 2 प्रकरण संपलेली आहे। पहिल्या प्रकरणामध्ये शिवशक्तीचं स्वरूप सांगितलं, जी शिवशक्ती आपल्या देहात आहे। त्यानंतर दुसऱ्या प्रकरणामध्ये सद्गुरूंचं स्वरूप सांगितलं, हे सद्गुरू आत्मस्वरूपात आपल्याकडे आहे। आता हे जे तिसरे प्रकरण आहे हे सगळ्यांनी ऐकूनच पाहिजे, इतकं महत्वाचं। कारण हे जर ऐकलं नाही तर आतापर्यंत ऐकलेलं जे ऐकलेलं होतं ते साधारणतः कुठून कसं तरी आपल्या कानावर आले असेल। कारण शिव शक्ती गुरु हे शब्द आपल्या कानावर आलेले आणि त्याच्या संबंधी आपण ऐकलेले आहे, कुठे काही वाचलेले आहे। पण आता जे सांगणार आहे ज्ञानोबा ते आता आपण मला वाटतं ऐकलेले नाहीये किंवा कानावर आलेला नाही। हा जो विषय आता ज्ञानोबा आपल्याकडे शिकता आहे तो फक्त वेगळा विषय। हा विषय वाचत असताना आपण अगदी वेगळ्या जगात चाललो आहोत असं वाटतं। महत्वाचा विषय आहे परिचित विषय। परिचित असून तो अगदी अपरिचित आहे। जसा आत्मा आपल्याला माहिती आहे परंतु प्राप्त असून तो अप्राप्त आहे, त्याप्रमाणे या विषयाचं जे ज्ञान आहे ते ज्ञान अतिशय वेगळं ज्ञान आहे। आज ज्ञान आपल्याला जे सांगणार आहे, आता ज्ञानदेव श्री गुरु साधे खेळली वाचा रुळे सौही वाचांची। ज्ञान म्हणतात मी आता माझ्या गुरुंना नमस्कार करून ह्या ज्या आपल्या 4 वाणी आहेत परापश्चिंती मध्यमा आणि वैखरी, या 4 वाणीचं ऋण फेडतोय, त्यांचे उपकार फेडतोय आणि हा उपकार फेडण्याचा प्रकार जो आहे तो भूतात अलौकिक प्रकार आहे। म्हणून ज्ञानोबांनी आता इथे श्री सिद्धानुवादे श्री अनुभवामृते श्री गुरुस्तवन कथम नाम द्वितीय प्रकरण संपूर्ण दुसरं प्रकरण संपन्न। आता हे जे तिसरं प्रकरण आहे तिसऱ्या प्रकरणाचं जे स्वरूप आहे ते आता साधकांनी जर ऐकून नाही ठेवलेलं तर फार अपूर्णता राहणार आहे। अमृता अनुभव ऐकायचा म्हणजे तो अर्थापासून इथेपर्यंत ऐकला पाहिजे, प्रारंभापासून शेवटपर्यंत।
कारण आता हे जे मधलं प्रकरण आहे हे तर आधी विलक्षण आहे. काय म्हणताय तिसरं प्रकरण, या प्रकरणाचं नाव आहे वाचा ऋण परिहार. प्रकरणाचं नाव आहे वाचा ऋण परिहार. वाचा ऋण म्हणजे आपल्या ज्या वाणी आहेत चार, त्यांचं आपल्यावर जे ऋण झालेले आहे, उपकार झालेले आहे, त्या ऋणातून मुक्त होणं. मग आता ज्ञान आपल्याला काय सांगतात या प्रकरणात, येयाचेनी बोभाटे, येयाचेनी बोभाटे, आत्मयाची झोप मोठे, आत्मयाची झोप मोठे. पूर्ण तरी ऋण न फिटे, जे श्रेणीची निदकी, पूर्ण तरी ऋण न फिटे, जे येणीची निदकी. ज्ञानो आपल्याला सांगायले, येयाचेनी बोभाटे. बोभाट म्हणजे गोंगाट करणं, आवाज करणं माहिती, गोंधळ, गोंगाट, बोभाट. गोंगाट जो होतो आपण पाहतो, आरडाओरडा, गोंगाट कशाने होतो? आरडाओरडा कशाने होतो? ओरडाने, वाणी. आपल्या वाणीने, बोलण्याने गोंगाट होतो. त्याच्यासारखे आपण जे जे बोलतो, चांगलं वाईट सगळ्या प्रकारचं जेवढं असेल, त्या बोलण्याने आमच्या आत्म्याची, जीवात्म्यावर त्याचा आत्मा म्हणजे नुसता आत्मा घ्यायचा नाही, तर तो जो जीवात्मा आहे, जीव रूपी आत्मा, जीव ज्याच्यामध्ये आहे, त्याची झोप मोडते गोंगाटामुळे. येयाचेनी बोभाटे, आत्मयाची झोप मोठे. तेव्हा पूर्ण तरी ऋण न फिटे, जे चेणीची निदकी. या वाणीचं ऋण पूर्णतः फेडता येत नाही. ज्याला म्हणतात त्या वाणीचं ऋण कसं फेडता येत नाही? जे श्रेणीची निदकी, जी वाणी आमच्या जागृतीला ही कारणीभूत असते, जी श्रेणीची म्हणजे जागरणते, निदकी म्हणजे झोपेला. पुष्कळ वेळेला आपल्याला जाग येते की आवाज आले, आपण झोपत असतो आणि झोपेमध्ये कुठेतरी फुरफुर खडखड काहीतरी आवाज होतो. हा जो आवाज आहे किंवा कोणाचा बोलण्याचा आवाज आहे, या आवाजाने, बोलण्याने झोप मोडते. आता देव आपल्याला समजाने, हा जो देहात्म बुद्धीला आलेला, देहात्म बुद्धीला जीवभाव, त्या जीवभावाला आलेली जी निद्रा आहे, मूळात्मा झोपत नाही. शेतातून पाहिले
आपल्या शरीरामध्ये असलेला जो आत्मराज आहे तो कधी झोपत नाही, तो अखंड जागृत. त्याला निद्रा आणि जागृती आणि स्वप्न हे नाही. आत्म्याला झोप जाग स्वप्न नाही, हे सर्व आत्मा अखंड जागृत आहे. मग जी झोप कोणाची? ती झोप देह भावामध्ये असलेला, जीव भावामध्ये असलेला तो आत्मा आहे. जे चैतन्य देहाला शिकलेलं आहे, जीव भावाला मी देह आहे, मी देह, मी हा जो मी आहे देहाचा, त्याची झोप आत्म्याला झोपत नसल्यामुळे तिची झोप घेण्याचा प्रश्न होईल. आता ज्ञान आपल्याला आता सांगून आलेले आहे त्या मध्ये हा जो आत्मा आहे त्या आत्म्याला शरीर आहे का हो? हे शरीर आहे का? आपण म्हणतो हे त्याचं शरीर आहे. नाही, तो या शरीरात राहतो, घर आहे त्याच. जसं आपण एखाद्या भाड्याने घर घेतलं, त्या भाड्याच्या घरामध्ये आपण राहायला जातो. घर भाड्याचं दुसऱ्याच कोणाचं, परंतु जोपर्यंत आपण त्यामध्ये राहतो तोपर्यंत ते घर आपलं 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 सोडतं. तसंच सुखीने लोक या देहाला आत्म्याचं घर म्हणतात. सुखीनं हे बरोबर नाहीये म्हणणं. आत्म्याला कुठे घर म्हणून तो बाहेरही आहे ना. जो आत्मा आपल्या देहातही आहे तो सर्व कणामध्ये पसरलेला आहे. मग हे आत्म्याचं घर आहे किंवा आत्म्याचा देह असं म्हणून सुद्धा कितीतरी आपल्या गोष्टी आता ज्या ठिकाणी आपल्याला सांगतील की या सगळ्यात चुकीच्या. आता एक पटलं आपल्याला किंवा आत्म्याला घर नाही म्हणजे आत्म्याला देह नाही. खरं आत्म्याला जर देह नाहीये तर मग त्या आत्म्याला तोंड आहे का? इंद्रिय आहेत का? देहाला इंद्रिय असतात ना, नाक कान तोंड नाही का, हात पाय, ही इंद्रिय कशाची? देहाची. आत्म्याला देह आहे का? नाही. मग आत्म्याला जर देह नाही तर तोंड आहे का? नाही. मग आत्म्याला बोलता येतं का? तोंडच नाही ना तिथं. आपण तोंडाने बोलतो ना, हे सगळे पशु पक्षी सुद्धा तोंडाने सुद्धा काही आवाज काढत असतो. मग आत्म्याला एकही इंद्रिय नाही, जो इंद्रियातीत आहे. त्यातून कितीतरी वेळ ऐकलेलं आहे. आत्म्याला फोन आत्मा बोलत नाही. मग आत्म्याला वाणी आहे का? नाही. जी आपण बोलतो ही वाणी, आणि ही एक वाणी नाहीये तर ह्या चार आहेत. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. अशा त्या चार एकाला एक लागून येतात. मग आत्म्यामध्ये या वाणी आहेत का? नाही. बघा काय विचार चाललाय आता. आत्म्याला देह नाही, देह नसल्यामुळे इंद्रिय नाही, इंद्रिय नसल्यामुळे त्याला वाणी पण नाही. मग आपल्या ह्या ज्या वाणी आहे परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी, या वाणी देहाच्या
या वाणी देहाच्या आहेत. त्याच्यासारखे नाही, देहाला देहाची इंद्रिय दोन. आता प्रश्न झाला, देहामध्ये या इंद्रियांचा आणि मन बुद्धी चित्त अहंचा आणि वाणीचा संग्रह आहे सगळा देहामध्ये. हे काय कशामध्ये हा सगळा संग्रह देहामध्ये आहे. वाणीमध्ये आहे का काही, आपल्या आत्म्यामध्ये आहे का काही? आत्म्यामध्ये यातलं काही सुद्धा नाही. आपण जे बोलतो ह्या ज्या वाणी आहे त्या आत्म्यामध्ये. मग आता प्रश्न असा आला, आतापर्यंत मी जे बोलत आलो ते असं समजून बोलत आलो की ते आत्मा बोलतो, ते आत्म्याकडूनच बोललं जात. हा जो आतापर्यंत आमचा समज आहे तो सुद्धा चुकीचा आहे. म्हणजे ही जी वाणी आहे, हे जे बोलणं आहे, हे बोलणं देहाकडून होतं, देहाचे इंद्रियाकडून होत होते. आत्म्याला याचा काही संबंध नाही. म्हणून या वाणीकडून उच्चारले जाणारे शब्द, काय शब्द बोलले जातात ना, वाणीकडून वाचेकडून बोलले जाणारे जेवढे शब्द आहेत ते सर्व मर्त्य आहेत, नाशवान आहेत, अविद्याजनक आहेत, असं आता ज्ञान आपल्याला सांगणार. ही सगळी अविद्या आहे. विद्या म्हणजे खरं जे ज्ञान आहे ते आत्म्याच वेगळे येते, आत्मज्ञान. परंतु शब्दांकडून मिळणारं जे ज्ञान होतं मला ते आत्मज्ञान होते. ते लौकिक जगाचं ज्ञान मिळतात किंवा आत्म्याचं जरी दिलं तरी ते लौकिक शब्दांनी प्राप्त झालं म्हणजे नश्वर आहे, नाशवान आहे. कारण ह्या ज्या वाणी आहेत ह्या वाणी ही अविद्येचाच एक भाग आहे असं त्यांना सांगतात. आमच्या या चार वाणी परापश्यंती मध्यमाने खरी या अविद्येच्याच गोष्टी आहेत, अविद्याच्याच चार वाणी आहेत. आमच्या मनामध्ये, बुद्धीमध्ये, चित्तामध्ये जी अविद्या अज्ञान आहे त्याच अज्ञानाचा हा एक भाग आहे वाणी. सध्या कारण वाणीमुळे होणार जे ज्ञान आहे मला शब्दांचं, शब्द ज्ञान, ते आत्मज्ञान होऊ शकत नाही. शब्दामुळे होणार ज्ञान आत्मज्ञान होऊ शकत नाही. आज्ञासमोर बोलेल परंतु आत्मज्ञान म्हणजे अनुभवयुक्त ज्ञान, ज्ञान त्याला आत्मज्ञान म्हटलेलं आहे. आत्मानुभव म्हणून शब्दांनी आत्मानुभव येत नाही. हे आपण आता ऐकलेले बघा, एक विशेष नाही. कारण आत्मानुभव जो आहे तो अनुभवानेच येतो. शब्द जे आहे ते वाणीचे धर्म आहेत आणि शब्दांनी होणार जे ज्ञान आहे ते अनुभव गम्य नाही आणि आत्म्याचं तो मुळीच नाही. जगाचं ज्ञान होत, जगाचा अनुभव येईल फार तर, परंतु आत्म्याचं ज्ञान शब्दांनी होत नाही, आत्म्याचा अनुभव शब्दांनी होत नाही. हे ज्ञानवाद आपल्याला या प्रश्नामध्ये सांगणार आहे. म्हणून आपण जे जे बोलतो, ऐकतो, शब्दांनी जे जे करतो ते सगळं अविद्येच्या क्षेत्रात जातं.
तिथं आत्म्याचं काहीही नाही. आत्म्यामध्ये इंद्रिय नाही, आत्म्यामध्ये वाणी नाही, आत्म्यामध्ये शब्द नाही. आत्म्यामध्ये शब्द नाही. मग शब्दांनी कोणाला आपल्याला जे कळतं, ज्ञान होतं, ते जगाचं ज्ञान होतं, लौकिक ज्ञान आहे. म्हणून आता आपल्याला ज्ञान असं सांगताय की आत्मा ही अशी काही एक वेगळी गोष्ट आहे की ज्यामध्ये इंद्रिय नाही, देह नाही, वाणी नाही, शब्द नाही, आणि ज्याला तुम्ही ज्ञान म्हणतात ते लौकिक ज्ञान आहे, शब्दांनी होणार. तेव्हा ज्ञानाची आणि अज्ञानाची गोष्ट आता ज्ञान वापरून आणखी पुढच्या पेपरला सांगणार आहे. हे सगळे प्रकरण येते ज्ञान अज्ञान खंडनाचा प्रश्न आहे. पण हे प्रथम तर ऐकलंच पाहिजे आधी. कारण या ज्या 4 वाणी आहेत, त्या 4 वाणी आपल्याला असं वाटतं की आपल्याला फार समज आली, आम्ही फार ज्ञानी झालो, आम्हाला फार महत्वाचं, कारण आमची भाषा किती चांगली, आम्ही किती उत्कृष्ट बोलतो, कसं छान समजून सांगतो. हा जो प्रकार आहे हा अहंकार वाढवणारा प्रकार आहे. आणि ज्याने अहंकार वाढेल, ज्याच्यामुळे अहंभाव वाढेल, अभिमान वाढेल, ती सगळी गोष्ट अज्ञान बोलत आहे. आणि ती आपल्याला मंजूर नाही. म्हणून आता ज्ञान आपल्याला आता या प्रकरणामध्ये सांगता येईल. आता पुढे एवढं सांगणार आहे आपल्याला, हा जो अहम आहे, अहम म्हणजे हा अहम आम्ही आत्म्याला चिटकून दिला आहे. देहाला तर चिटकलाच येतो, देह भाव, मी देह, हा अहम देहाला तर चिटकवला आम्ही. पण काय गंमत केली आम्ही, आत्म्याला चिटकून दिला. आणि आम्ही असं म्हणायला गेलो, सोहम म्हणतो की नाही, सामने संतो आत्मा. हा मिळाला रे आला तुझा वाचक. बरं, आत्म्यामध्ये मी नाही, तू नाही, तू आत्म्यामध्ये आहे का? तू हे वाणीचे शब्द आहेत ना. आपण जी बोलतो भाषा, त्या भाषेची सर्व नाव येत नाही. मी, तू, ते, हा, ही सर्व नाव आहेत ना. मग ही शब्दांची जी रचना आहे, सर्वनाम जी आहे, ही वाणीचे अंग आहे, आत्म्यासंग. म्हणून सोहम जरी म्हटलं तुम्ही, ते सुद्धा आत्म्याला खबर. आता इथे चालू आपण आतापर्यंत आपण सोहमचा जप करत होतो, सोहम बोलत होतो, मी आत्मा आहे, असं म्हणा. पण आत्म्याला मी हा शब्द खपत नाही. कारण आत्म्यामध्ये मी तूपणा नाही. तो शुद्ध एकटा बोलता येत नाही त्याला. अत्यंत निर्मळ आहे तो. त्याच्यामध्ये तू, तो, ती, ते, ही, हा, हे कुठली सर्व नाही. तिथं भाषा सुद्धा वाणी जी आपण म्हणतो, या वाणीचा संबंधच येत नाही त्या आत्म्यामध्ये. आत्मा फार वेगळा आहे. म्हणून आपल्या ह्या ज्या वाणी आहेत, त्या वाणी
ज्यामुळे आपल्याला आता असं सांगतात की ती अविद्या आहे आणि अविद्येच्या बरोबर नष्ट होणारी वाणी पण आहे. अविद्या नष्ट व्हायला पाहिजे की नाही? अज्ञान आपल्या अंतःकरणामध्ये अज्ञान आहे हे तर मान्य ना. मग हे अज्ञान आणि त्या सापेक्ष असलेलं ज्ञान, तुमचं ज्ञान अज्ञानाच्या सापेक्ष असलेलं ज्ञान म्हणजे जगाचं ज्ञान आणि जगाचं अज्ञान, अशा दोन गोष्टी आपल्याजवळ आहे की नाही. जगाचं ज्ञानही आहे आपल्याजवळ, जगाच्या पुष्कळ गोष्टी आपण जाणतो, त्याला म्हणतात जगाचं ज्ञान. आणि जगाच्या पुष्कळशा गोष्टी आपल्याला माहिती नाही, अज्ञान आहे की नाही. आंबेडकर मध्ये सुद्धा सगळी घरं तुम्हाला माहिती का? नाही, काही घरं माहिती ना, मग त्याच घरांचं ज्ञान आहे तुमच्याजवळ. आणि ज्या घरांमध्ये तुम्ही कधी गेलाच नाही, पाहिलंच नाही, किती माणसं, कोण माणसं, काय राहतात, त्याचं अज्ञान आहे की नाही. म्हणजे आमच्या अंतःकरणामध्ये अज्ञान जास्त आहे जगाचं, आणि जे काय ज्ञान ज्याला म्हणतो आम्ही माहिती, ही थोडी हे प्रत्येकीने आपल्याला बोलायचं. जगाच्या दृष्टीने विचार करा, आणखी एका गावाच्या दृष्टीने जर पाहिलं तरी सुद्धा अज्ञान जास्त आहे. मग जगाचा जर विचार केला, तालुक्याचा विचार करा साधा, तालुक्यातली सगळी गाव माहिती का तुम्हाला? सगळी माणसं माहिती का? सगळ्यांची नाव ठाऊक का? याचा अर्थ असा की आम्हाला एका तालुक्यातलं सुद्धा संपूर्ण ज्ञान येईल. याचा अर्थ असा की अज्ञान मोठं आहे आणि ज्ञान थोडं. अहो साधकांनो, शिष्यांनो, आपल्याला समजून सांगता खरं, ज्ञानाची घमंड मारू नका, ज्ञानाचा अहंकार घेऊ नका. लोकांना खूप असं वाटतं की मी खूप शिकलेला आहे, मला खूप कळतं, मी खूप ज्ञानी आहे. कुठे आहे सगळं? तुला फार थोडस कळलेलं आहे, जे खूप आहे त्याच्यातलं थोडस कळलेलं आहे, आणि त्याच्यावर तू अभिमान बाळगतो, अहंकार बाळगतो. खोटारडेपणा आहे. खरं जे आणखी हे जे ज्ञान आणि अज्ञान आहे हे सोडून आणखी जे आत्मज्ञान आहे ते वेगळं. तिथपर्यंत आम्ही पोहोचलेलेच नाही. हे जगाचं जे ज्ञान आणि अज्ञान आहे ना, याच्यामध्ये गुड करतो आम्ही. या वाणीने, या शब्दांनी आम्ही ते भोगून आलो. मग ही जी वाणी आहे ती वाणी जर या जगाच्या ज्ञानासंबंधी आणि अज्ञानासंबंधी चर्चा करत असेल, आणि ते ज्ञान आणि अज्ञान जर नश्वर आहे, नाशवान आहे, मग तुमची बोलणारी वाणी शाश्वत राहील का? हे जे तुम्ही बोलता, जे शब्द आहे तुमचे, हे चिरंतन राहतील का? नाही. म्हणून अज्ञान आणि ज्ञान, जगाच्या ज्ञान अज्ञानासंबंधीच्या ज्या गप्पा, गोष्टी, शब्द, हे सगळं अविद्याजनक आहे. आपण जे बोलतो, आपले सगळे शब्द हे अविद्येमध्ये जमा होतात. हा ठोवा दिलाय बाबा त्यामुळे, हा धक्का आहे आणि द्यायलाच पाहिजे. माणसं फार अहंकारी बनलेले, सोडायला तयार नाही. त्यांना असं वाटतं की मला खूप कळतं, मी खूप जाणतो, मी सगळ्यात जास्त ज्ञानी आहे.
हा जो अहंकार त्याच्यामध्ये गुंतलेला आहे तो तोडण्यासाठी ज्ञानोबा त्याला त्याचं खरं स्वरूप सांगून राहिले. अरे तुला काहीच कळत नाही रे, या जगाच्या इतक्या मोठ्या एका जे जगाचं ज्ञान आहे त्याच्यात फार थोडस तुला कळलेलं आहे. तू मला जास्त खोट आहे. तेव्हा ज्ञानोबा आता आपल्याला म्हणतायत महावाक्याचा जरी बोध केला तर ज्ञानोबा सांगतात आपण आतापर्यंत त्या महावाक्याच्या बोधाला फार महत्व दिलेलं आहे. पण ते वाक्य सुद्धा शब्दांनी बोललं जातं ना. वाणीचा विषय का नाही, ते वाक्य शब्द हा वाणीचा विषय ना. म्हणून महावाक्याचा जो उद्देश आम्हाला दिला जातो, अहम ब्रह्मास्मि सोहम तत्वम असी, ही जी महावाक्य आहे त्या महावाक्यांचा जो उपदेश केला तो गुरु शिष्याला, आणि मग आम्ही असं म्हणतो की तो शिष्य हे वाक्यांचा हा उपदेश ऐकून तोही ब्रह्मज्ञानी होतो, आत्मज्ञानी होतो असंही आम्ही म्हणतो. ज्ञानो आपल्याला सांगतात की आत्म्याच्या ठिकाणी त्वम नाही ना तू नाही ना अहम नाही. ही जी वाक्य आहेत ही वाक्य वेदातली आहेत खरी, परंतु वेद सुद्धा शब्दांनीच रचले गेलेले आहेत ना. वेदांची जी रचना आहे ती शाब्दिकच आहे ना. म्हणून आता ज्ञानोबांना आपल्याला असं सांगायचंय की शब्दांच्या पलीकडे असलेला जो आत्मराज आहे तो शब्दांच्या माध्यमातून तुम्हाला अनुभवाला येणार नाही. शब्दांच्या माध्यमातून आत्म्याचा अनुभव येणार नाही. आणि शब्द हा इंद्रियांचा विषय, कानाचा विषय शब्द आहे ना हो. मग इंद्रियांचे जे विषय आहेत त्या विषयांनी आत्मज्ञान होत का? विषयांनी उलट माणूस विषयी बनतो ना. तो आत्मज्ञानी कसा बनेल? आत्मज्ञानासाठी आत्म्याचं जे ज्ञान आहे अनुभवयुक्त, ते अनुभवगम्य ज्ञानच प्राप्त व्हायला पाहिजे. आणि मग त्या ठिकाणी तू नाही, मी नाही, हा नाही, तो नाही, तू नाही, तू, तिथं शब्दांचं काही काम नाही. तिथं वाणीचं कुठलंही काम नाही. मग तिथं तुमची वैखरी नाही ना, परा नाही ना, पशंती नाही ना, मध्यमान. या सगळ्या वाणी ज्या आहेत त्या वाणी शब्दांना निर्माण करणाऱ्या वाणी आहेत, आणि शब्द निर्माण करणाऱ्या वाणी या आत्म्याशी संबंधित नाही. म्हणून आत्मा म्हणतो की माझ्यामध्ये जे आहे ते ह्या वाणीमध्ये जे आलेलं थोडस ते माझ्यामुळेच आलेलं आहे, कबूल आहे. परंतु ते म्हणजेच पूर्ण आत्मतत्व नाही. कुठला शब्द घेतला असताना पूर्ण आत्मज्ञान झालं आपल्याला अनुभवाला. म्हणून ज्ञानोबांनी हा जो वाचारून परिहार केलेला आहे या प्रकरणामध्ये हा फार मोलाचा, आणि म्हणून साधकांनी हे ऐकण्यास थोडस जड आहे, अवघड आहे. आता मी जे बोलून राहिलोय हे कळायला सुद्धा अवघड आहे फार, परंतु हे ऐकलंच पाहिजे केव्हा तरी ह्या शंका फुटल्या गेल्या पाहिजे. कारण या 4 वाणींनी आतापर्यंत आपल्याला असाच काहीतरी भ्रम निर्माण झालेला आहे की याच्यामुळे आम्हाला आत्मज्ञान होतो, आत्मा कळतो. ज्ञानोबा या वाणींना आदित्यमध्ये
ठेवतात तो अविद्येचाच एक भाग आहे असं म्हणतो. तेव्हा आत्म्याची पूर्ण जागृती, आत्म्याचं जे स्वरूप आहे ते आपल्याला त्याच्या अनुभवातून कळतं. आत्म्याची जागृती आत्मा हा आत्म्यानेच करतो. आत्म्याचा अनुभव येण्यासाठी आत्माच लागतो, शब्द लागत नाही, वाणीचा उपयोग नाही तिथे, असं देवा सांगणार. आता ह्या वाणीचा आम्हाला जो आम्ही उपयोग करून घेतला, आता गुरुचं श्रवण केलं, शक्ती आणि शिवाचं महत्व सांगितलं, हे सांगण्यासाठी आम्ही वाणीचा उपयोग, शब्दाचा उपयोग करून घेतला ना, मग त्यांच्या आमच्या रूपात झाले त्या वाणी उपकार झाले. कारण त्यांच्यामुळे अशा त्या शब्दांमुळे आम्हाला बोलता आलं आणि आम्हाला गुरुचं स्वरूप सांगता आलं, शक्तीचं स्वरूप सांगता आलं, शिवाचं स्वरूप सांगता आलं, त्यांचं एकदम वर्णन करता आलं. परंतु हे सगळं सांगून झाल्यानंतर आता ज्ञान म्हणतात त्या वाणीचं ऋण आमच्या झालं बुवा खरंय, त्यांच्यामुळे आम्हाला बोलता आलं खरे. परंतु ते जे बोललं गेलेले शब्द आहेत ते म्हणजे आत्म्याचा अनुभव देणारे शब्द नव्हे, आत्मानुभव नव्हे. शब्दांनी अनुभव प्राप्त होणार नाही आत्म्याचा, हा पक्का निर्धार आहे. आत्मा शब्दांनी कळत नाही. शब्द हा एक विषय आहे इंद्रियाचा, आणि तो जर विषय असेल तर आत्मा विषयातीत आहे, विषयांच्या पलीकडचा आहे तो. म्हणून आत्म्याला जाणण्यासाठी आत्माच लागतो. आत्म्यानेच आत्म्याला जाणता येतं असा काही हा विषय या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आता हा जो विशेष झालेला आहे हा सगळ्यांनी ऐकलाच पाहिजे. म्हणून जाणून आता पहिल्या भूमीमध्ये म्हणून राहिले की याचे बोभाटे, बोभाट म्हणजे गोंधळ, गडबड, आवाज. या शब्दांच्या गोंगाटामुळे आत्म्याची झोप होते. हा जो देहात्मा आहे, देहाला जडलेला देहाचा जो जीवभाव आहे त्याची झोप मोडते. शब्दांमुळे जीवात्म्याला जाग येते, आत्म्याला नव्हे. आत्माचा स्वदेव जाग येते. म्हणून तरी ऋण न फिटे. आता ह्या वाणीचा मला ऋण म्हणजे जे आमच्या रूपात झालेले ते आम्हाला फेडायचे, परंतु ते पूर्ण फेडता येणार नाही आम्हाला. वाणीचं इतकं ऋण आम्ही घेऊन बसलो आहे की ते ऋण आता आम्ही कसं फेडावं, ते पूर्ण ऋण आम्हाला फेडता येणं शक्य नाही. जे चेणीची निदकी म्हणतात, चेणी म्हणजे जागृती. चेणीची निदकी म्हणजे जी जागृती निद्रेचं स्वरूप आहे. आता हा एक भक्ताच वेगळा प्रकार आहे. आता आपल्या ज्या अवस्था आहेत, आपल्या कोणत्या जागृती, निद्रा आणि स्वप्न, या 3 अवस्था आहे ना, या कुणाच्या अवस्था आहेत? आत्म्याच्या आहे. म्हणजे याही सुद्धा अज्ञानाच्या अविद्या आहे. मग ज्याला तुम्ही जागृती म्हणून महत्व देतात ती सुद्धा अविद्याच आहे. बघा, जागृतीला आपण फार महत्व देतो, कारण
हा, निद्रा तर म्हणे बा अंधारी असेल त्या ठिकाणी अज्ञान असेल त्या ठिकाणी सगळं आहे, ठीक आहे. पण जिला तुम्ही जागृती म्हणता ती एक अवस्थाच आहे ना देहाची. आणि देह म्हटला तर तो नाशवान आहे ना, नश्वर आहे ना. मग तशा या तिन्ही अवस्था नाशवान आहेत ना, त्या नष्ट होणार आहे ना. एकदा ती दुसरी येते, एकदा ती दुसरी येते. तात्पर्य असं की देहाच्या अवस्था देहासारख्याच नश्वर नाशवान आहे. मग काही ठिकाणी आत्म्याचा कशी येईल. आत्मा जागृत नाही, निद्रित नाही ना, स्वप्न पाहते. पाहतो कसा आत्मा. आत्म्याला काही झोप येते का? मग आपल्याला जर झोपच नाही तो जागृती, त्याला तुम्ही जागृती म्हणणार का? झोपेनंतर जे जाग होणे त्याला जागृती म्हणतात. आत्मा तर अखंड आहे तसाच येतो, त्याला चोवीस काय जागृतीची स्त्रोत आणते. आत्मा जागा राहतो म्हणून झोपलं. अरे तुझ्या झोपेमुळे तू जागा आणि झोपला या गोष्टी सिद्ध होतात. तू त्या गोष्टी आत्म्याला कशा लावतो. आत्मा सदैव जो आहे तसाच राहतो, फक्त असं म्हणता येईल. तो जागा राहतो, तो झोपतो, त्याला स्वप्न दिसतात असं म्हणता येणार नाही. आत्म्याला आहे का या गोष्टी? आत्म्याला कधी स्वप्न पडत नाही. झोपच नाही तर त्याला स्वप्न दिसेल कसं? मग झोप नाही, स्वप्न नाही, मग जागृती तरी आहे की त्याला? मग जागृती नाही. तात्पर्य असं की आम्हाला असलेल्या ह्या ज्या जागृती, निद्रा आणि झोप आणि स्वप्न याही अवस्था आमच्या अविद्याजनक आहे. गणवातून समजलं जातात. हे सुद्धा सगळं जे आहे ते नश्वर आहे, नाशवान आहे, मरणार आहे, मरण धर्म आहे, नष्ट होणार आहे. देहासारखं देह अमर आहे का? नाही. आणि देह जर मरणार आहे तर देहाच्या अवस्था मरणार आहे, नाशवान आहे. आणि जी जी वस्तू अशी नाशवान असते ती अमर नाही, त्याचा संबंध आत्म्याशी नाही. असा खूपच सुंदर असा हा विषय आता ज्ञानवाणी घेतलेला आहे. साधकांनी हा ऐकला पाहिजे. हा जे ऐकणार नाही त्यांना या गोष्टी कुठे समजली नाही. म्हणून हा थोडासा विषय जरा आहे कठीण. एवढ्या दृष्टीनं की अजून आपण ते ऐकले नाही. आपल्या अनेक गोष्टी दुसऱ्या ऐकलेल्या असतात, त्यामुळे आपल्याला सोपं वाटतं. परंतु जी गोष्ट तरी आम्ही ऐकलीच नाही ती धक्का देणारी वाटते आम्हाला. म्हणून वाचा ऋण परिहार हा तिसऱ्या प्रकरणाचा जो विषय आहे तो वाणीच्या संबंधीचा आहे. आणि त्या वाणीच्या संबंधीचा असलेला परिहार कसा ज्ञानोबा करतात ते आता पुढे दृष्टांताने आपल्याला सांगणार आहे. दृष्टांताने मग तो विषय सोपा होतो. आतापर्यंत आपण जी चर्चा केली यामध्ये कुठेही दृष्टांत आला नाही आणि त्यामुळे ते वक्तव्य बोधन होऊन जात, कठीण होऊन जात, समजायला अवघड होऊन जात. परंतु आता ज्ञान आपल्याला हे जे सांगणार आहे ते त्यांच्या दृष्टांताच्या माध्यमातून सांगतो म्हणजे सोपं होते. मग सोपं झाल्यानंतर समजेल आपल्याला. मग ऐकून तर ठेवा. म्हणून हे तिसरं प्रकरण आता आपलं सुरू झालेले सत्संगाच्या काळाने संपत आलेली आहे. तात्पर्य काय? तात्पर्य या वाचारूढ परिहार या प्रकरणामधून त्यानुसार आपल्याला आत्म्याचं शुद्ध स्वरूप सांगताय. आत्मा कसा आहे? अति शुद्ध, अति निर्मळ, अति पवित्र.
त्याला कुठलाही बाकीचा कसला गंध नाही, स्पर्श नाही. तो केवळ ज्ञान मात्र आहे. आत्मा केवळ नुसता फक्त ज्ञान मात्र आहे. ज्ञानच भरले त्याच्यामध्ये. तो सदैव आहे त्या स्थितीत राहणार आहे. अखंड आहे तीच त्याची स्थिती राहते. त्याच्यामध्ये स्वप्न निद्रा जागृती अवस्थाही नाही, वाणी नाही त्याच्यामध्ये, शब्द नाही त्याच्यामध्ये. अशा या आत्म्याचं स्वरूप जाणण्यासाठी आपल्याला आता जेव्हा या वाणीचा परिहार कसा करायचा, वाणीचं ऋण कसं फेडायचं ते आता आपल्याला पुढे सांगणार आहे. विषय पास उत्तम हा विषय तर ऐकून म्हणजे परम भाग्याची गोष्ट आहे असं मी म्हणतो. म्हणून सहसा लोक हे जे अनुभव आहे ना, हे ग्रंथ हे ऐकत नाही किंवा लावत नाही. परंतु आता सुदैवाने आपल्याकडे तो आता विषय आपण घेतलेलाच आहे, तर त्याला ऐका करू कुठे ऐकायला मिळेल मग तुम्हाला. सुदैवाने आपण घेतलेले तेव्हा उद्याला आपण या विषयाचा जमा पाहून उद्या दुसरी उडी पाहू. त्या दुसऱ्या उडीमध्ये ज्ञानवात आपल्याला काय सांगता येते पाहू. आजच्या सत्संगाची वेळ संपल्यामुळे सत्संगाला विश्राम देऊया. हरि ओम तत्सत.